वाशिमचा वाघ ठरला. ठाकरेंनी भर सभेत घेतलं नाव. संजय देशमुखांना ठाकरेंचं ओपन चॅलेंज. कोण आहे हा वाशिमचा वाघ? ठाकरेंनी भर सभेत कुणाच्या नावाची जाहीर केली उमेदवारी? ठाकरेंनी जाहीर केलेला वाशिमचा वाघ कोण? शिवसैनिकांनो, वाशिम मधून बातमी आली आणि गद्दारांच्या काळजात धडकी भरली. यवतमाळ वाशिमचा दौरा आणि फुटीर खासदार संजय देशमुखांच्या घरात घुसून उद्धव ठाकरेंनी घेतली सभा. वाशिमच्या भर सभेत स्टेजवरूनच फोडली डरकाळी. डॉक्टर सिद्धार्थ देवळे, तयारीला लागा. तुमच्या हातात 3 वर्ष आहेत. मला आमदार पण पाहिजेत आणि मला खासदार पण पाहिजे. देणार आहात तुम्ही? आता सांगितलं ना डॉक्टर देवळे, बरोबर ना? गेल्या वेळेला किती मतं पडली? 1,04,000. कुठला मतदारसंघ होता? वाशिम. पुढच्या वेळेला आमदार करण्याची जबाबदारी तुमची. आतापासून तयारीला लागा. निवडणुकीसाठी जी जी मांडणी करायची, जी बांधणी करायची ती करत राहा आणि त्याच बरोबरीने हा गद्दार जिकडे फिरेल तिथे तिथे त्याला जा विचारत राहा. ठाकरेंनी जाहीर केलेला हा वाशिमचा वाघ आहे तरी कोण? कोण आहेत डॉक्टर सिद्धार्थ देवळे? पाहुयात यावरचा विशेष रिपोर्ट. ठाकरे सेनेचा वाशिमचा वाघ ठरला. कोण आहेत डॉक्टर सिद्धार्थ देवळे? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. ठाकरे सेनेचा वाशिम विधानसभेचा उमेदवार ठरला. उद्धव ठाकरेंनी ही केवळ उमेदवारीच जाहीर केली नाही, तर 2029च्या युद्धाची घोषणा केली. वाशिमच्या भर सभेत उद्धव ठाकरेंनी स्टेजवरून विचारलं, काय हो डॉक्टर सिद्धार्थ देवळे, किती मतं मिळाली होती मागच्या वेळी? समोरून उत्तर आलं 1,03,040. ते ऐकताच ठाकरेंनी तिथंच आदेश दिला, आतापासूनच तुम्ही तयारीला लागा. 3 वर्षे तुमच्या हातात आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून सिद्धार्थ देवळेंना शिवसेना महाविकास आघाडीनं तिकीट दिलं होतं. मात्र भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला होता. आधी वाशिम विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहू, मग डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची राजकीय कारकीर्द सांगतो. वाशिम विधानसभा मतदारसंघ हा SC प्रवर्गासाठी राखीव आहे. 1972 पासून अस्तित्वात आलेल्या या वाशिम विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 5 वेळा काँग्रेसचा तर 6 वेळा भाजपचा उमेदवार निवडून आलाय. 1990, 95 आणि 99च्या निवडणुकीत इथं भाजपनं बाजी मारली. मात्र 2004 मध्ये सुरेश इंगळे यांनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला. पण 2009 पासून इथं पुन्हा एकदा कमळ फुलायला सुरुवात झाली. तेव्हापासून आज अखेर इथं भाजपचा उमेदवार निवडून येतोय. सर, विधानसभेची उमेदवारी उद्धव साहेबांनी तुमची आजच जाहीर केलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी उद्धव साहेबांचे धन्यवाद मानतो की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पक्ष संकटात आहे, त्यांनी आज वाशिमला येऊन इथले जे शिवसैनिक आहे यांना त्यांनी धीर दिला आणि माझी जी उमेदवारी आज तरी मला अपेक्षित नव्हती, पण त्यांनी जे डिक्लेअर केले त्याच्याबद्दल मी पुन्हा त्यांचे धन्यवाद मानतो. पुढील म्हणजे आता 2029ला यायला आणखी 2 वर्षाचा वेळ आहे, 3 वर्षाचा. तर पुढचं नियोजन कसं असणार आहे तुमचं? आता मागच्या वेळेस एक तर माझा जो शिवसेना पक्षात जो प्रवेश झाला हे शेवटच्या क्षणी झाला. त्याच्यामुळे आम्हाला एक तर वेळ मिळाला नाही आणि आता याच्यानंतर आम्हाला बराच वेळ मिळणार आहे. याच्यामध्ये जसं जे आता बूथ लेवलवरही आम्हाला तयारी करता येईल. जे काही आमचे शिवसैनिक वगैरे मागच्या वेळेस काही नाराज होते त्या लोकांनाही आम्हाला त्यांची मनधरणी करून त्यांनाही आता निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी आपल्याला त्यांना सर्वांना सोबत घेऊन पुढची निवडणूक आम्हाला लढवावं लागणार आहे. आता उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेले हे वाशिम विधानसभेचे उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ देवळे कोण आहेत आणि कसा राहिलाय त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचा राजकीय प्रवास. पेशानं डॉक्टर, तसंच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढवली निवडणूक. 52,464 इतकी मतं मिळवत उमेदवार यादीत 2ऱ्या क्रमांकावर. 2024 मध्ये शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढवली निवडणूक. 1,03,040 इतकी मतं मिळवत उमेदवार यादीत 2ऱ्या क्रमांकावर. भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून 19,874 मतांनी निसटता पराभव. डॉक्टर सिद्धार्थ देवळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळच्या राजकारणातले निष्ठावान चेहरे मानले जातात.
शेवटच्या 15 दिवसांमध्ये मशाल चिन्ह मिळूनही त्यांनी चांगली लढत दिली. पैशाविरुद्ध निष्ठा अशी लढाई झाली असं शिवसैनिक सांगतात. आणि आता तर उद्धव ठाकरेंनी वाशिमच्या सभेत थेट सिद्धार्थ देवळे यांचं नाव जाहीर करून त्यांना उमेदवारीच देऊन टाकली. आता जाता जाता ठाकरेंनी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचीच निवड का केली असावी याची 3 कारणं आणि देवळेंसमोर काय आव्हानं असतील तेही सांगतो. पहिलं कारण, सिद्धार्थ देवळेंनी गद्दारी केली नाही. 2022ला शिंदे गट फुटला तेव्हा अनेक नेते गेले, देवळे मातोश्री सोबत राहिले, त्यामुळे त्यांच्यावर निष्ठावान म्हणून पक्का शिक्का बसला. दुसरं कारण, स्थानिक आणि स्वच्छ चेहरा, डॉक्टर म्हणून सेवाभावी इमेज. आणि तिसरं कारण, फुटीर खासदार संजय देशमुख यांच्याच जिल्ह्यात नवा पर्याय उभा करून जशाच तसे. आणि तिसरं कारण, फुटीर खासदार संजय देशमुख यांच्याच जिल्ह्यात नवा पर्याय उभा करून जशाच तसे उत्तर देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. आता वाशिम जिल्ह्यात सिद्धार्थ देवळेंसमोर काय आव्हानं असतील तेही सांगतो. वाशिम हा SC प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ. भाजपचे विद्यमान आमदार श्याम खोडे यांचं मतदारसंघात मजबूत संघटन कौशल्य. 2029ला होणाऱ्या निवडणुकीसाठी 3 वर्षे आधीच उमेदवाराची घोषणा, त्यामुळे तोपर्यंत मतदारसंघ पिंजून काढावा लागण्याची, पार पाडावी लागणार जबाबदारी. आणि देवळे यांच्यावर ठाकरेंनी टाकलेली सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे नमक हराम जरी गेला तरी मी हरणार नाही, तुमचा खासदार तुम्हाला जिथं दिसेल तिथं त्याला जाब विचारा, हे ठाकरेंनी केलेलं विधान. म्हणजेच डॉक्टर देवळेंना फक्त निवडणूक नाही तर संजय देशमुखांच्या गद्दारीचा हिशोब देखील चुकता करावा लागणार. एकूणच काय तर वाशिमची सभा संपली पण रणसंग्राम सुरू झाला. उमेदवार ठरला, लढाई ठरली, आता निकाल ठरवायचा आहे. डॉक्टर सिद्धार्थ देवळेंना तयार व्हायचंय आणि संजय देशमुखांना जाब द्यायचा आहे. भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या वाशिम मतदारसंघात 2029 मध्ये डॉक्टर सिद्धार्थ देवळे मशाल पेटवतील? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.